नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रो, आज आपण झेडपीच्या राहिलेल्या पदासंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती देत आहोत. आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, त्यानंतर ग्रामसेवक, आरोग्य पर्यवेक्षक असे वेगवेगळे जे पदं राहिलेले आहेत, त्या परीक्षा कधी होणार, तारीख कधी आली, वेळापत्रक काय आहे, त्या संदर्भात महत्त्वाची न्यूज आहेत. तर विद्यार्थी मित्रो, हा न्यूज शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेवटपर्यंत बघा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो न्यूज आहेत. आपण पास्टमध्ये वाचूया. जिल्हा परिषद भरतीचे पेपर कधी होणार, त्या संदर्भात खूप सगळ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट होत्या. त्यावर विद्यार्थी मित्र हा महत्त्वाचा व्हिडिओ आहेत. तर इथं बघू शकता तुम्ही विद्यार्थी मित्र, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार साहेब काय म्हणतात की मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होईल. अजित पवार. तर विद्यार्थी मित्र, आज आहे 22 तारीख, याच्यानंतर एक हप्ता चालणार, त्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होणार आहे. तर विद्यार्थी मित्र, आता अजून एक हप्ता बाकी आहे. जर त्या हप्त्यामध्ये परीक्षेचं वेळापत्रक पडलं तर खूप चांगलं होईल विद्यार्थ्यांसाठी. साधारणतः तरी आचारसंहितेमध्ये सुद्धा पेपर होण्याची शक्यता आहेत, कारण की आचारसंहितेमध्ये यापूर्वीसुद्धा पेपर झालेले आहेत. तर विद्यार्थी मित्र, आचारसंहितेमध्ये पेपर जर झाले तर चांगलंच होईल, कारण की राज्यभरातून लाखो विद्यार्थ्यांची हीच मागणी आहे की झेडपीचे जे राहिलेले पद आहे, ज्यामध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, त्यानंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, असे अत्यंत महत्त्वाचे इम्पॉर्टंट पदं बाकी आहेत. आणि जिल्हा परिषदचा यावरच रिझल्ट आहे विद्यार्थी मित्रो. त्यामुळं सगळ्या विद्यार्थ्यांना हीच विनंती आहे की वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही प्रत्येक झेडपीला कॉल करीत राहा, वेगवेगळ्या प्रकारे आमदार कोणी असेल त्यांना निवेदन देत राहा, जेणेकरून हे भरती परीक्षा आचारसंहितेमध्ये गुंतता कामा नये. कारण की सर्व झेडपीचं जे मनुष्यबळ असं नाही, सगळं निवडणुकीमध्ये कामाला लागेल आणि त्यामुळे या भरती परीक्षा होणं अशक्य होईल. त्यामुळे विद्यार्थी मित्र, तुमच्याकडं एक सर्वात मोठी एवढं संधी आहेत की जास्तीत जास्त याचा पाठपुरावा केला पाहिजे. मागे जे आपले माननीय स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे जे कर्मचारी आहेत, त्यांनी पण याच्याबद्दल विचारणा केली होती की भरती परीक्षा कधी होणार. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थ्यांनीसुद्धा झेडपीच्या वेगवेगळ्या ऑफिसला फोन करून विचारलं, तर ते म्हणले की अजून तरी आम्हाला काही अपडेट आलेले नाहीत. याचा पेसा अंतर्गत जो प्रश्न राखलेला आहेत, त्यामुळे सुद्धा हे भरती परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अडचण आली आहेत. त्या पदाच्या म्हणजे जे पद आहे ते वगळून तरी शासनाने बाकीच्या पदांच्या परीक्षा घेण्यात याव्या, ते पदं राखीव ठेवावे, त्यांचा निकाल राखीव जरी ठेवला तरी चालेल, परंतु राहिलेले पदं तरी घेण्यात यावे, अशी आपली शासनाला सुद्धा कळकळीची विनंती आहे. तर विद्यार्थी मित्र, पेपर फुटीचं हे प्रकरण चालूच आहे. तुम्ही दुसरी बातमी बघू शकता. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, तुम्ही बघू शकता ही दुसरी न्यूज आहे. यामध्ये आता जे जलसंपदाचे पेपर झाले, ते पेपर फुटल्याची महत्त्वाची माहिती आहेत. तर विद्यार्थी मित्र, हे पेपर फुटीचं प्रकरण काही थांबत नाही आहे. ज्यामध्ये तलाठी भरती असो किंवा वनरक्षक भरती, यापूर्वीसुद्धा या इतर भरतीचे पेपर फुटले होते. त्यामध्ये सुद्धा आता हे पेपर फुटला तर अशी झाली उघड. पेपर फुटी शहरातील सिटी लँड येथील ऑनलाईन परीक्षा केंद्रावर पहिल्या पातळीत यश कावरे नामक विद्यार्थ्याच्या प्रवेशपत्रावर ज्या ठिकाणी सूचना दिल्या असतात, त्या ठिकाणी ABCD अशा स्वरूपात उत्तरे नमूद असल्याचं दिसून आले. इतर सर्व विद्यार्थ्यांना रंगीत प्रवेशपत्राची प्रत मागितली असता त्या परीक्षकाकडे ब्लॅक अँड व्हाईट प्रत असाही प्रश्न उपस्थित झाला. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र ओढल्याने फाडले. संबंधित परीक्षार्थी माझा संबंध नाही. जेव्हा परीक्षेचा गोंधळ झाला तेव्हा तिथे जाऊन संबंधित उमेदवारांनी प्रवेशपत्र ताब्यात घेऊन मी वरिष्ठ येण्याची वाट पाहत होतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, हे बातमी आहे. पेपर फुटी थांबायचं नाव येत नाही विद्यार्थी मित्र. आणि सरकारने या संदर्भात महत्त्वाचा कायदा करावा, जेणेकरून अशा घटना घडणार नाही आणि लवकरच झेडपीचे पेपर घ्यावे, अशी कळकळीची विनंती.